आज दिनांक 21/3/2025 शिक्षक पालक संघातील सर्व उपस्थित सभासद सदस्य यांचं मी गणेश विद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। तर प्रति महिन्याप्रमाणे आपण या महिन्यातील शिक्षक पालक संघाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये खालील ठराव मांडण्यात आलेले आहेत। या विषय पत्रिकेमध्ये ठराव क्रमांक 1 मागील सभेचा वृत्तांत वाचून पुढे कायम करणे, ठराव क्रमांक 2 विद्यार्थी उपस्थितीबाबत चर्चा करणे, ठराव क्रमांक 3 विद्यार्थी मोबाईल वापर व अभ्यासासंदर्भाने चर्चा करणे असे हे विषय आहेत। यावर आपल्याला चर्चा करून सर्वानुमते काय उपाययोजना करता येईल या संदर्भाने आपण चर्चा करण्याचं आयोजन केलं होतं। तरी आपण यावर चर्चा करू आणि या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये विद्यार्थी अभ्यास कसा करतील यावर आपल्याला काय करता येईल या संदर्भाने आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे। मुद्दा क्रमांक 1 मुद्दा क्रमांक 1 मागील सभेचा वृत्तांत वाचन विद्यार्थी उपस्थितीबाबत चर्चा करणे। तर अलीकडे काय व्हायलंय, मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची अनुपस्थिती वाढत चाललेली आहे। मग याला नेमकं आपण मीटिंग घेतोय कशासाठी? सोडण्यासाठीच मीटिंग घेतोय ना। आपल्या ऐकत सांगणार जी शिक्षक पालक संघाची जी बैठक घ्यायची तर ते विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी असतील, पालकांना येणाऱ्या अडचणी असतील तर ते आपल्याला सोडवायचे आहेत आणि सोडून पुढे जायचे। तुम्हाला जे बोलवलं ते त्याच्यामुळे बोलले की ज्या काय अडचणी येणार असतील आपण त्या सोडू शकतो ना। वेगळं काही त्याला काय करायची आवश्यकता नाही, रोज तुमच्या काय डोक्यातले विचार, आमचं काय प्लॅनिंग असं म्हणून ते असं काय म्हणजे पुढचा कोणता काय आता ह्याच्यावर काय करता येईल? जसं तुम्ही म्हणला ते अनुपस्थित विद्यार्थी संदर्भामध्ये तुम्ही संपर्क जे आले ना त्याच्या वडिला संपर्क साधा, तिथून नाही आल्यानंतर पुढे आम्ही पालक आणि विशेष म्हणजे तुम्ही पद्धत आपल्या समजा विद्यार्थी दुसऱ्या दिवशी गैरहजर राहणार आहे, तर समजा आपण रजा देतो, विद्यार्थी देत असतात, तशी पद्धत आहे का आता का नाही? ते पण वर्ग शिक्षकांना विचारल्याशिवाय अनुपस्थित राहू नका, आपली सक्त वाढली नाही सगळ्या विद्यार्थ्यांना आहे का? म्हणजे आमच्या काळात होती तसे जे वर्ग शिक्षक आहेत त्यांना सर अर्ज द्यायचा, मी सर मी या कारणास्तव येणार नाही उद्याच्या काय सर आहे का तसं आहे का? आहे ना, विचारल्याशिवाय राहू देत नाही। आता काय काय विद्यार्थी लेखी स्वरूपात आहे का आपल्याकडे? आपल्याकडे होय वर्ग शिक्षक सर्वच एखादा विद्यार्थी समजा पुढे येणार नाही तर आपल्याकडे असं काही लेखी स्वरूपामध्ये आपण घेतोच का त्या विद्यार्थ्याचं? अर्ज नाही का? आहे का तसं? काही वेळेला देतील तर काही वेळेला असं आहे का काय विचारून जाते? एखादं आहे का तसं दिलेलं, काही वेळेला दिलेलं? एखाद्या समजा काही वेळा म्हणतात आहे का तसा अर्ज एखादा? नाही होय ऋषी? नाही सर, अर्ज वगैरे नाही, पण आम्ही कॉन्टॅक्ट वगैरे पालकांना सांगतात ठीक आणि इथून पुढे घेऊया वाटल्यास कमीत कमी समजा विद्यार्थी आता ठीक आहे 5वी 6वी 7वी 8वी पर्यंत नाही, पण 9वी 10वीचे काही काही त्यांच्या आता बुद्धी थोडी मोठी झालेली असते, ती अचानकच घरी राहतात। कमीत कमी त्यांच्या पालकासोबत संपर्क करून हा विद्यार्थी तुम्हाला विचारून घरी राहिलाय का बाबा? ठीक आहे, तुमच्या सूचनेचं आपण पालन करू। ज्यावेळेस विद्यार्थी येणार नाही त्यावेळेस आपण तशा अर्जाची सुरुवात करू नाही। आता आतापर्यंत तर नाही म्हणतात ते, इथून पुढे आपण त्यांना सर त्याच्या कसं आहे ना कृष्ण, आम्ही इतकी काळजी घेतो, सकाळचं तर जाऊ द्या, पण समजा सकाळी विद्यार्थी आला दुपारी ते जायचा म्हणला किंवा मुलगी असो मुलगा असो, पालकाला कॉन्टॅक्ट केल्याशिवाय सोडित नाही, हे लक्षात घ्या। आणि एखादी समजा मुलगी आहे गव्हांची वगैरे, पालक कुठं आहेत माजलगावला आणि तिला जायचंय, तिचं दुखायलंय किंवा काय आज, तर आम्ही आमचा माणूस पाठवून घरपोच तिला पाठवून त्याच वेळेस किती फोन केले आणि आणखी दुसरी उचलले नाही बोलते सर, आहे का? बोलते सर, नाही करतात सर, आणखी मला आलेला दुसरी एक
म्हणजे आपल्या शिक्षकासाठीची सूचना असेल ती जसं ते म्हणतात की विद्यार्थी असं आला नाही शाळेमध्ये, तर त्या टायमाला आपण त्याच्या संदर्भातली चौकशी करणं, दुसऱ्या दिवशी चौकशी करणं, त्या दिवशी तर करणंच, दुसऱ्या दिवशी म्हणजे त्या विद्यार्थ्याची उपस्थितीच्या संदर्भातली इत्यभूत माहिती ठेवण्याचा अधिकार तो वर्ग शिक्षकाचा आहे. आणि तो विद्यार्थी घरात जर राहत असेल तर त्याच्या पालकाशी संपर्क करणं किंवा विद्यार्थ्याशी संपर्क करणं तो वर्ग शिक्षकाला माहिती पाहिजे. आणि आपण ही माहिती आता इथून पुढं आपल्याकडे अपडेट असली पाहिजे. विद्यार्थी आलाय नाही आलाय, का आला नाही, त्याचं कारण काय, किंवा त्याच्या पालकाला संपर्क करून आपल्याला त्याची माहिती आपल्याला लिहून ठेवायची. झालं आता उपस्थिती करतात का? आणखी काही शंका आहे का? पालक संपर्क करतात का अनुपस्थित राहिल्यावर? पालक महत्वाचं मध्ये पालकांनी पण स्वतः सांगायला पाहिजे की आपला पले ह्या कामात म्हणजे वर्ग शिक्षक जे कोणी असतील का त्यांनी पण सांगायला म्हणजे त्यांना पण सांगायला पाहिजे ना. सगळे मी म्हणत नाही की वर्ग शिक्षकावर जिम्मेदारी, पालकांनी पण जिम्मेदारी स्वीकारायला पाहिजे किंवा माझा पाल्य ह्या कारणासाठी येणार नाही, त्यांनी पण फोन करून सांगायला पाहिजे. आहेत ना पालकाचे नंबर आहेत आपल्याकडे, प्रत्येक पालकाचे नंबर हो आहे. ना. बाप बोला ना काय काय हा विषय संपला समजायचं. बघू आपण त्याच्या संदर्भामध्ये जर त्यांना सांगितलं आणि त्यांची बैठक जून मधून सर अजून उपस्थिती त्याच्यामध्ये नियोजन त्यांना करू. नियोजन करून देऊ आपण. सांग